आज खरं तर मोहोळ असेल किंवा म्हाडा तालुका असेल, या तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या आपल्यावरती विश्वास ठेवणारे सर्व त्या भागातील नागरिक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांच्या समवेत ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय। मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। खरं तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं काम करतात। मग ते औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शेतीचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनन्य अडचणी काय असू शकतात याचा गाढा अभ्यास करून त्या प्रत्येक विषयाला आपल्याला कसं मार्गस्थ करता येऊ शकतं। दुष्काळी भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली असणारी जमीन जी आहे ती ओलिताखाली कशी आणता येऊ शकते, किंवा ज्या ठिकाणी सातत्याने ओला दुष्काळाला सामोरं जात असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवनवीन योजनांच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला कसा न्याय देता येऊ शकतो, असा पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने अभ्यास पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। त्यामुळे आपण सर्वजण आपला असणारा प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातला, मग तो सहकार क्षेत्रातला असणारा तुमचा अनुभव असेल, या प्रत्येक अनुभवाच्या गाठीशी धरून त्या प्रत्येक क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणींना आणि तिथला असणारा प्रत्येक जो समूह आहे, तिथले असणारे नागरिक जे आहेत की जे विश्वासांची बरोबर आपल्या बरोबर जे टिकून राहिले, त्यांना प्रत्येकाला न्याय कसा देता येऊ शकतो, अशी न्यायाची भूमिका या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। आणि त्यामुळे ज्या विश्वासांनी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मी आपणा सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण आलात, आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ जाणार नाही। आणि त्याचबरोबर आपण सर्वजण एक परिवार म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊया, एवढंच या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।